नमस्कार. आपण रक्तवाढीसाठी आणि ॲनिमिया यावर आपण टिप्स पाहणार आहोत. ॲनिमिया म्हणजे काय आणि कशामुळे होतो? ॲनिमिया म्हणजे शरीरात हिमोग्लोबिन म्हणजे HB कमी होणे, यामुळे थकवा, चक्कर, अशक्तपणा जाणवतो. मुख्य कारणे म्हणजे शरीरात आयर्न, लोह कमी असणे, व्हिटॅमिन B12 आणि फॉलिक ॲसिडची कमतरता, जास्त रक्तस्राव, पाळी, जखम, नीट आहार न घेणे, पचन नीट न होणे. रक्त वाढवण्यासाठी 30 मोठ्या टिप्स तर पहा. आहार आणि नैसर्गिक उपाय 15. तर 1 नंबर, बीट रोज खा. बीटमध्ये आयर्न भरपूर असतं. रोज सलाड किंवा ज्यूस म्हणून घेतल्याने हिमोग्लोबिन वाढते. हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. त्वचाही चमकदार होते. 2 नंबर, डाळिंब खाण्याची सवय लावा. डाळिंब रक्त वाढण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. रोज एक डाळिंब खाल्लं पाहिजे. शरीराला रक्तवाढीची ताकद मिळते. रक्ताची पातळी पण सुधारते. 3. खजूर आणि मनुका खा. हे नैसर्गिक आयर्नचे उत्तम स्रोत आहे. सकाळी भिजवून खाल्ल्यास जास्त फायदा होतो आणि शरीराला ऊर्जा मिळते. 4 नंबरची टिप, पालक आणि हिरव्या भाज्या. पालक, मेथी, शेपू यामध्ये आयर्न भरपूर असतं. आठवड्यातून 3 ते 4 वेळा खाल्ल्यास रक्त वाढतं. 5 नंबरची टीप आहे, गूळ खाण्याची सवय ठेवा. साखरेऐवजी गूळ खावा. गूळ खाल्ल्याने आयर्न मिळते. जेवणानंतर रोज थोडासा गूळ खाल्ला तर पचनही सुधारतं, रक्तही वाढतं. 6 नंबर, तीळ आणि शेंगदाण्याचे आयर्न आणि प्रोटीन्सचे चांगले स्रोत आहे. तीळ आणि गुळाचे लाडू करा आणि लाडू किंवा चटणी करून खा. त्याच्यानेही रक्त वाढते. 7 नंबर, सफरचंद आणि केळी. फळामधूनही शरीराला आवश्यक असते आणि पोषण मिळते. रोज एकतरी फळ खाणं आवश्यक आहे. 8 नंबर, अंडी आणि मांसाहार. अंडी, चिकन, मटण यामध्ये आयर्न आणि B12 भरपूर असतं. त्यामुळे हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. 9 नंबर, मोड आलेले कडधान्य. स्प्राउट्स खाल्ल्याने शरीराला आयर्न मिळते. मोड आलेले कडधान्य तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून किंवा टोमॅटो टाकून खाल्लं तरी प्रोटीन मिळतं. सकाळी खाल्ल्यास जास्त फायदा होतो. 10 नंबर, आवळा, व्हिटॅमिन C. आवळा शरीरात आयर्न शोषण वाढवतो, त्यामुळे आयर्नयुक्त पदार्थासोबत आवळा खा. 11 नंबर, लिंबू वापरा. जेवणात लिंबू असणं आवश्यक आहे. आयर्न मिळते आपल्याला. ॲब्झॉर्प्शन वाढतं, म्हणजे लिंबाने तुमच्या पोटाचं पचन होतं, पण खूप प्रभावी आहे. 12 नंबर, दूध आणि B12. दूध, दही यामध्ये व्हिटॅमिन B12 असतं. रक्त तयार होण्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. 13 नंबर, काजू, बदाम खा. ड्रायफ्रूट शरीराला ताकद देतात. रोज थोड्या प्रमाणामध्ये खाल्ल्यास कमजोरी कमी होते. 14 नंबर, डाळी आणि कडधान्य. मसूर, चणा, मूग यामध्ये आयर्न असतं. रोजच्या जेवणामध्ये जरूर ठेवा. 15 नंबर, नारळ पाणी. शरीर हायड्रेट ठेवतं. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी मदत करतं. रक्तविसरण सुधारतं. चहा, कॉफी कमी करा. 10 टिप्स देते मी, काय करू नये. चहा, कॉफी कमी करा. जेवणानंतर लगेच चहा घेतल्याने आयर्न शोषण कमी होतं. 1-2 तासांनी घ्या. 17 नंबरची टीप, वेळेवर जेवा. जेवण वेळेवर केल्याने पचन सुधारतं आणि पोषक घटक नीट शोषले जातात.
18 नंबर, झोप पूर्ण घ्या. 7-8 तास झोप घ्या. 7-8 तास झोप घेतल्याने शरीराची पुनर्बांधणी होते आणि रक्त तयार होण्यास मदत होते. 19 नंबर, ताण कमी करा. स्ट्रेस वाढला की शरीर कमकुवत होतं, त्यामुळे रक्ताची कमतरता वाढू शकते. 20 नंबर टिप, रोज हलका व्यायाम करा. योग चालणं यामुळे रक्ताभिसरण सुधारतं. शरीरात ऑक्सिजन नीट पोहोचतो. 21 नंबर टिप, पाणी भरपूर प्या. शरीरात पाणी कमी असेल तर थकवा वाढतो, त्यामुळे रक्ताचं पण प्रमाण कमी होतं. दिवसाला 7 ते 8 ग्लास पाणी पिलंच पाहिजे. 22 नंबरची टिप, पचन व्यवस्थित ठेवा. पचन खराब होत असेल तर पोषक घटक शोषले जात नाही, त्यामुळे हलकं पौष्टिक खा. 23 नंबरची टिप, जंक फूड जास्त खाऊ नका. बाहेरचं तेलकट खाल्ल्याने शरीराला योग्य पोषण मिळत नाही बाहेरचं तेलकट खाल्ल्याने. 24, शरीराची तपासणी करा. हिमोग्लोबिन कमी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. वेळेवर तपासणी महत्त्वाची असते. 25 नंबर, स्वच्छता पाळा. इन्फेक्शन टाळण्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे. शरीर निरोगी राहिलं तर रक्तही नीट तयार होतं. महत्त्वाचं अतिरिक्त टिप्स 5. 26, आयर्न सप्लिमेंट घ्या. डॉक्टरांनी सांगितल्यास कधीकधी आहार पुरेसा नसतो, तेव्हा डॉक्टर्स आयर्नच्या गोळ्या देतात, त्या नियमित घ्यायच्या. 27 नंबर, पाळीमध्ये काळजी घ्या. महिलांनी पाळीच्या काळात आयर्नयुक्त आहार वाढवावा, कारण रक्तस्राव जास्त होतो. 28 नंबर, लक्षण दुर्लक्षित करू नका. चक्कर, थकवा, श्वास लागणे ही ॲनिमियाची चिन्ह आहे. लगेचच उपाय करा. 29, व्हिटॅमिन सी सोबत आयर्न घ्या. आयर्नसोबत व्हिटॅमिन सी घेतल्यास त्याचा परिणाम दुप्पट होतो. 30 नंबर, सातत्य ठेवा. 1 ते 2 दिवसामध्ये फरक दिसणार नाही. किमान 1 ते 2 महिने नियमित केल्यावर हिमोग्लोबिन वाढतं. 100% हिमोग्लोबिन वाढतं आणि रक्त कमी आहे ही एक गोष्ट रोज खा आणि फरक पहा. डॉक्टर सांगणार नाही असे 30 रक्त वाढवणारे उपाय आहे. तर पहा माझे व्हिडिओ आणि लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. धन्यवाद.